हॅलो 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 वेलकम टू द बॅक इन सॅगीज ब्लॉग्स. तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण फेअरवेलची तयारी आणि फेअरवेल कसं जाणार आहे त्याच्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. सर्वात प्रथम आपण बाहेर आलो आणि सिनियर्सची राय घेतली फेअरवेल बद्दल आणि त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त केलं. बाकी ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे की फेअरवेल कसं आम्ही अरेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कॉलेजकडे जायला तयार झालो. रस्त्यात माझी को होस्ट स्वप्नाली मला भेटली. त्याच्यानंतर आम्ही दोघं कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये एंट्री केलं तुम्ही बघू शकता एकदम ब्युटिफुल असं कॉलेज आम्ही सजवलेलं आहे आणि हे मेमोरीज वगैरे सगळं त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असताल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याच्यानंतर सगळ्यांची अरेंजमेंट चालू झाली. आता सगळे व्हॉलंटियर्स यायला तयार झाले होते. व्हॉलंटियर्स आल्यानंतर सगळ्यांनी आपापले कामं करायला चालू केले. त्याच्यानंतर आम्ही पुढं बाकी काम करण्यासाठी आलो. तर तुम्ही कॉलेजची अजून एकदा अरेंजमेंट बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही आमचं बाकीचं काम राहिलेलं पटकन उरकून घेतलं कारण फेअरवेल चालू व्हायला थोडाच वेळ राहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे मेमोरीज वगैरे बघू शकता जे आम्ही त्यांच्यासाठी अरेंज केलेले आहेत. त्यांचे फोटोज वगैरे सगळं आम्ही अरेंज करून ठेवलेले. मग ते गेल्यावर आमच्यासाठी फक्त हेच राहणार आहे. मग काय हे तरी पाहिजेत ना मेमोरीज. आणि वरून बघू शकता कॉलेज एकदम सुंदर दिसत आहे कारण हे करण्यासाठी खूप मेहनत लागली आहे गाईज. हे तुम्हाला जे थोडंच दिसतंय त्याच्यासाठी आम्हाला 2-3 दिवस असेच गेलेले. त्याच्यानंतर अँकरिंगसाठी मी आणि माझे होस्ट वरी आलो. थोडी प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर वापस अजून राहिलेलं काम करायला खाली आलो. खाली आल्यावर बघितलं की बाकीचे व्हॉलंटियर्स पण सगळ्यांना एकमेकाला मदत करत आहेत. त्याच्यानंतर आम्ही जे मेन प्लेस आहे तिथं आल्यावर बघितलं की डीजेची पण अरेंजमेंट चालू झालेली आहे. त्यांनी पण मस्त सगळं एकदम अरेंज वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही कार्पेट वगैरे हातरून घेतले आणि मग बाकीचं गेम्स वगैरे घेणार आहे त्याच्यासाठी पण सगळं इक्विपमेंट केले. डिअर्सच्या चिट्ट्या बनवल्या आणि बाकी सगळं सामान गोळा केलं. बारी होती सगळ्यांची रिव्ह्यू घ्यायची. त्याच्यासाठी मी हॉस्टेल आलो आणि सगळ्यात पहिल्यांदा ओंकार भेटला. त्याची तयारी तर तुम्ही बघू शकता एकदम जोरात चालली आहे. त्याच्यानंतर बघू आपण रिव्ह्यूज. या तो विन या तुला फेअरवेलचा दिवस आहे सगळ्यात भारी दिवस आमच्यासाठी. काय काय दुःखी एकदम दुःखी वाटणार आहे आम्हाला. आम्ही 4 वर्षात जे गानमस्ती केली ते आज सगळी आठवली. 4 वर्षात जेवढी गानमस्ती केली ते आज सगळी आठवणार आहे. सगळी आठवणार आहे. आज चप्पल फाड देंगे डायरेक्ट. सुट्टी नाही आज डायरेक्ट 4 वर्ष पूर्ण डायरेक्ट थेंब पुरं काढून देऊ. आज डायरेक्ट पूर्ण काढून टाकू. आज 4 वर्षाचं डायरेक्ट जे पण काय आमचं ते. चला तर हे आहे आपलं कॉलेज. तर हे बघा फेअरवेलची तयारी चालू झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सागर ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपलं तुम्ही बघताय की आपलं आज फायनल इयरच्या पोरांचं आज फेअरवेल आहे. त्यासाठी आपण तयारी केलेली आहे. हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही की इथं आपण झाडं वगैरे लावलेली आहेत. कार्पेट वगैरे हातरले आपण त्यांच्यासाठी. इथं आपण टुगेदर वी ग्रोज नावाचं ट्री वापरायचं. आपण ठेस लावून आपलं पूर्ण झाड भरतं तसं आपण करणार आहोत. इकडे आपण त्यांच्यासाठी छोटंसं डेकोरेशन केलंय बघू शकता तुम्ही. नंतर एक आपण थोडी इकडं बलूनचं डेकोरेशन सुद्धा केलंय. आणि इथं आपण खास एकदम सेल्फी स्पॉट किंवा फोटोशूटसाठी आपण हे सेशन उभा केलं इकडं. आणि इथं बलून्स वगैरे लावलेत. मला फॉलो करा सागर चल लवकर. आणि तुम्ही बघू इथं आपले सिनियर आलेले आहेत तिथं आणि लागलेलं आहे काहीतरी. आदित्य तुला फेअरवेल बद्दल काय वाटतंय? वी आर सो सॅड टू से गुड बाय. आज जरा दुःख होते पण आनंद पण होतो की त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा एक फेअरवेल चांगला देतोय. सो दॅट्स ऑल. आणि फेअरवेलसाठी तुम्ही काय काय तयारी केली हे दाखवतो. इथं आपलं मेन स्पॉट आहे आपला हा सेलिब्रेशनचा. इथे पाहू शकता तुम्ही आपण खुर्च्यांचं वगैरे आपण अरेंजमेंट करतोय. सागर धनंजय आदित्य सगळे आपली तयारी करतोय. इथं आपण छोटी स्क्रीन वगैरे लावली जिथे आपण व्हिडिओ वगैरे प्ले करणार आहोत. इथं आपला साऊंड वगैरे आहे आणि इथं डीजे वाले आपले लावत आहेत साऊंड वगैरे. आणि सार्थक कांबळेवर फोकस करा. सार्थक कांबळे प्लीज फोकस ऑन सार्थक कांबळे. आणि हा आपला हॉल आहे जिथे आपलं पूर्ण सेलिब्रेशन किंवा आपलं फंक्शन होणार आहे. पाहू शकता डेकोरेशन वगैरे सर्व एकदम सगळं ओके मध्ये झालेलं आहे. आणि हा कांबळे कसं वाटतंय तुला आज फेअरवेलचं बरं वाटतंय काय? अरे मला नाही सांगणार. महेश तुला काय वाटतं फेअरवेल बद्दल? मला हेच वाटते. दुःख पण आहे की सिनियर आपल्याला सोडून जात आहेत पण एक चांगली गोष्ट आहे त्यांना त्यांची डिग्री कंप्लीट होत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. श्रावणी तुला फेअरवेल बद्दल काय वाटतं? सगळ्यांनी पटकन कामाला लागा. ब्लॉगिंग बंद करू. स्किप फेअरवेल बद्दल काय वाटतं आणि तयारी वगैरे कशी वाटली तुम्हाला पोरांची? तयारी तर खूप चांगली वाटली मला. मुलांनी खूप मेहनत घेतली आहे. डेकोरेशन खूप चांगले आहे आणि जी बॅच चालली आहे आता त्यांचा कायम एक गोल्डन मेमरी म्हणून राहील असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू.
करून टाका, जाऊ दे. काही स्कोप नाही आपल्या इकडं scope नाही. फेअरवेल बद्दल तुला काय वाटतंय? मला सध्या तर हे डेकोरेशन बघून मला व्हॅलेंटाईन वाटतंय. मला खूप आणि डेकोरेशन करायला मदत केली की नाही काय? हा केली ना, मीच सर्व केले. खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतं, सर्व खूप छान आणि क्यूट आणि असं भारी दिसतात ते, खूप भारी वाटतं ते. सिनियर्सला एक मेसेज तुमचं काय? माझ्याकडून असेच हॅपी राहा, खुश राहा, एन्जॉय करा. हॅपी राहा, खुश राहा आणि खूप 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 एन्जॉय करा. तुमच्या जॉब तर करा ना, त्यासाठी सही करताय ना. तुमच्या भविष्यासाठी खूप 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 लाखो लाखो शुभेच्छा. थँक्यू. आता तू आता बघतोय की फेअरवेलची तयारी एकदम जाम सुरू आहे आणि थोड्या वेळात आपला प्रोग्राम चालू होईल. तर आता तुझं ह्यामध्ये काम काय आहे? म्हणजे तू आता कुठल्या कमिटीमध्ये आहेस की तुझ्या म्हणजे तुझा रोल काय आहे फेअरवेल मध्ये? आजचं मी तर आज मेन म्हणजे टेक्निकल कमिटीमध्ये आहे आणि त्यानंतर माझा अँकरिंग मध्ये सुद्धा रोल आहे. जे आपण सिनियर्सला जे टॅग्स दिले स्पेशल ते मी त्यांना जेव्हा आपण गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करणार तेव्हा मी त्यांना सांगणार आणि त्यानंतर मग बघूयाच कसं होतोय आपला प्रोग्राम. धन्यवाद. ब्लॉग मध्ये टाकायचं आपल्या कॉलेजचं. एक दोन शब्द बोला, फक्त सांगा कसं वाटतंय तुम्हाला. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सागर या युट्यूब चॅनलवरती. आपण पाहू शकता इथं अँकरिंगची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. डीजे सेटअप पूर्ण झालेला आहे आणि आपले मयूर भाऊ आपले करत आहेत, अँकरिंगची प्रॅक्टिस करत आहेत. इथं सुमित हिचं नाव काय, वसुधा अँकरिंगची प्रॅक्टिस करत आहे. आणि इकडे आपण पाहू शकता आपले चॉकलेट बॉय सिंहगडचे प्रवीण भैया लोखंडे आपलं डीजे साठी तयारी करतायत तिथं. आणि अमोल घाणे काय दिसत नाहीत आपल्या अजून. आणि आपले डीजे वाले दादा आहे तिथं, एक नंबर वाजा दादा, मेन बॉय. हिअर इज द गेस्ट, प्रमुख पाहुणे. आणि आपले थोडेसे गेस्ट वगैरे येण्यासाठी तयारी झालेली आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय फेअरवेल बद्दल आज? छान वाटतंय, बाकीचं काय नाही वाटत. नाही, आय थिंक ते कसं वाटतंय फेअरवेल बद्दल? एकदम भारी वाटतंय. चालू केलं का? आणि इथं बघू शकता पोर एकदम अरेंजमेंट एकदम जोरामध्ये चालू आहे. पोर एकदम मस्तपणे काम करत आहेत. कमी जास्तीला सर्वजण मदत करत आहे एकमेकाला. आणि इथं फोटोशूटचं सेशन वगैरे चालू झालं मुलींचा. आणि मेन गेस्ट आहेत आपले इथं. चांगलं काम चालू आहे. माऊली गावड्याचं पण स्वागत आहे आज. इथं मेन आपलं काम आहे जे की आपण बघू शकता. इथं आता ठसे वगैरे उमटणार आहेत झाडावरती. गेम मला माहित नाही, मी लावू का मग एक तोपर्यंत सांगतो मी कसं करायचं. समजा आता आपण कलर वाचायचा आणि आपला अंगठा घ्यायचा आणि आपण फक्त असं पंच करायचं, जेणेकरून आपण असं बघू शकतो सर्व मुला मुलींचे जर झाले की एक झाड तयार होईल आणि तेच आपलं 4 वर्ष मेमरीज कलेक्ट होणार आहे आणि तेच आपण सरांना गिफ्ट करणार आहे. आणि आता जिथून अमोल घाणे आणि सुशील भैया महाडिक यांनी रवाना होत आहेत आपल्या दुसऱ्या कामासाठी. खूप धावपळ आहे देवाची. त्यांना एक वैभव तुला सिनियर्स बद्दल काय वाटतं आणि त्यांच्यासाठी कुठला मेसेज देणार? काय चांगलंच वाटतंय. सिनियर आपले खूप चांगले आहेत, सगळे सपोर्टिव्ह आहेत. आपल्याला खूप क्षेत्रात त्यांनी मदत केलेली आहे. की आता अभ्यास वगैरे काय करायचं असेल तर त्यांच्याच नोट्स आपण रेफर करून अभ्यास केलेला आहे. आणि डेकोरेशनचं म्हणलं तर आपण डेकोरेशन चांगलंच केलेलं आहे. हे जे सगळे आहे ते स्वतःच बनवलेलं आहे आपण. हा, आणि तू खूप मेहनत घेतली तुम्ही खूप 3-4 दिवस झाले पाठीमागचे. तर आणि मेसेज काय देणार त्यांच्यासाठी? ते चालले आता, तर तुला काय वाटतंय ते जाऊ नये काय थांबवितच? आता हे बघ, आता त्यांचे 4 इयर कंप्लीट झालेले आहेत, तर त्यांना तर पुढे तर जावंच लागेल. माझा असं मेसेज आहे की जावा पुढे, चांगली प्रगती करा, बस एवढंच. धन्यवाद. सरपंच 3 ट्रॅक्टरचे मालक. आणि इथं पाहू शकता तुम्ही की चौसाळा गावचे भावी सरपंच. इथं तुम्ही पाहू शकता चौसाळा गावचे भावी सरपंच, 3 JCB, 2 ट्रॅक्टरचे मालक ओंकार भाऊ सुरू असे. इथं निर्मा किंग आपले गजाभाऊ तिथं. आणि तेज आपला चिन्मय भाऊ इथं का फोटो काढताय. तर तसं म्हणजे आपले बिग बुल इथं आहे. आणि सगळ्यात आयकॉन प्लेअर इथं आलेला आहे आता. आणि भावी IAS किंवा IPS. धन्यवाद. रोहन आडनाव तुमचं? मार्केट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कॉलेज कसं वाटतं तुम्हाला फेअरवेल म्हणल्यावर? काय चांगलंच वाटतं. वाईट वगैरे वाटत नाही? वाईट काय वाटायचं, सोडून जावं लागतं. बरोबर आहे. कुछ कहानी आदरी रहनी चाहिए. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला खूप शुभेच्छा पुढील जीवनासाठी तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही IAS IPS बनून शंभर तुमचे पहिल्यांदा भेट घेणार आपण. ओके धन्यवाद. ए बादशाह
आपल्या सिंहगडचा रस प्यायलाही म्हणलं माय फेमस ते आपले इकडे बघ आपल्या सिंहगडचे दोन युवा नेते आपले इथे थांबले आपले इथं. तर एक सिंहगडचा बादशाह आपला अरविंद भाऊ काय म्हणते बघा, तुझं काय म्हणणं आहे आज फेअरवेल बद्दल? आज तर फेअरवेल म्हणजे सुखाचा पण आणि दुःखाचा पण दिवस आमच्यासाठी. बस सुखाचा पण दुःखाचा पण आहे का? दोन्ही पण. तर सुखाचा कशामुळे वाटतंय? सुखाचा म्हणजे थर्ड इयर एवढा तुमचा नाही घेणार मी. थर्ड इयर एवढ्या आवडीने आमच्यासाठी फेअरवेल केलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणार. चल इज हिअर जालो अण्णा. तर तुमचं काय म्हणणं आहे आज? काय नाही निवांत. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही आज कशामुळे आले तुम्ही आज? आमच्या थर्ड इयरने काहीतरी ठेवलंय जेवण वगैरे म्हणलं तर बघून यावं काय काय नाही आज कार्यक्रम. येणे मागचं कारण काय तुमचं? आज आमच्या थर्ड इयरच्या चांगल्या पोरांनी काहीतरी ठेवलं म्हणे आमच्यासाठी फेअरवेल वगैरे काहीतरी असतं ते बघण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहे. बघू आज काय काय नाही ठेवलं काय नाही नवीन. आम्ही ऐकले की सगळं काही चांगले गेले. तुम्ही आता ऐकलं नाही? ऐकलं ते खरंच ऐकले तुम्ही? अरे एकदम अतिउत्तम झालेले, मग त्यामुळे आम्ही आलो. चिकण्या बोले आलो आम्ही. बरं वाटेल तुम्हाला आता येऊन. तरी पाहू शकता सर्वजण आनंदामध्ये आहे तिथे. तर आपण थोड्या वेळाने भेटू आता. यहाँ पर सिंहगढ़ के टॉपर पांडे जी इधर है. पांडे जी आपको कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है. बस अब अंदर जाना है, फिर पता चलेगा क्या हुआ. आपका कितना अच्छे से तैयारी की. अरे बहुत अच्छे से किए. तो आपका कोई मैसेज हमारे लिए थर्ड ईयर के जूनियर्स के लिए? बस एंजॉय द मोमेंट, लिव द मोमेंट. एंड आगे का प्लान क्या है आपका? मेरा तो कुछ नहीं, मैं तो बैठने वाला 2 महीने घर पे और चिल करूंगा, थोड़ा सा खाऊं पीऊंगा, बाप की रोटी तोड़ूंगा. और इतना पापा ने कमाया क्यों है? तो आपके फ्यूचर के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. मिलते फिर प्रोग्राम में. इकडे तुझा इंटरव्ह्यू नाही, आपण दोघं बोलत बसू आता. काय बोलायचं अमोल, तुला काय वाटतं भाऊ आज की आज फेअरवेल तुमचा? तर येतोय तिकडे काय आता काय बोलू आता काय बोलणं पण सूचना झाले. काय शेवटचे दिवस कशी तर 1 महिना राहिला एन्जॉय करायचे. मग फ्युचरचं काहीतरी बघायचं. एन्जॉय करा तुम्ही. थोड्या वेळ तुम्हाला जेवण वगैरे करा आणि जावा तुम्ही. धन्यवाद. सिंहगडचा मायकल जॉर्डन विश्वा इथं आहे आपल्यासोबत. अरे विश्वा, तुला काय वाटतंय आज फेअरवेल बद्दल? अरे फेअरवेल बद्दल काही असं विशेष वाटत नाही. तसं तुमची बॅच एकदम घाबरून घाबरते. एक तर आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला खूप त्रास देतो नाही का? हा बरोबर आहे. आणि पुढे आम्ही तुम्हाला बंदुकी चाकू बिकू घेऊन मारायला बसतो, त्याच्यामुळे तुम्ही कसं घाबरता. त्याचं तर एवढं घाबरत तुम्ही एवढं मोठं फेअरवेल अरेंज केलं म्हणजे आमचं असं धन्य लाभलं आम्हाला. कोणी सांगितलं मोठे एक समोसा आणि वडापाव देऊन यांना पाठवायचंय? कोणी सांगितलं मोठं काय केलं म्हणून? असं वाटलं आम्हाला की तुम्ही काय नाही वाटलं, काहीच वाटलं नाही. भेटू नंतर. मॅडम, तुम्हाला आता या फेअरवेल अरेंजमेंट आणि पार्टी बद्दल काय वाटतंय? छान अरेंजमेंट केली थर्ड इयरने आणि नक्कीच फायनल इयर हे सगळं बघून फायनल इयरला खूप खुश होणार आहे. आणि थर्ड इयरला ऑल द बेस्ट पुढच्या वर्षासाठी आणि फायनल इयरला पण ऑल द बेस्ट. जे पुढे त्यांची वाटचाल होणार आहे त्यासाठी पण गुड लक. कंट्रोल कॉफी पेस्ट. थँक्यू. आता सगळ्यांचं रिव्ह्यू वगैरे घेऊन झाले. त्याच्यानंतर सिनियर्सची एंट्री झाली, कारण ते कॉलेजमध्ये आले. खूप वेळ खाली उभं होते कारण अरेंजमेंटसाठी थोडा टाइम लागणार होता. आणि आमच्या प्रिन्सिपल मॅम पण आले नव्हत्या. मग सगळे आले आणि मग त्यांच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बाहेर जे त्यांच्यासाठी मेमोरीज कलेक्ट करण्यासाठी काही इक्विपमेंट ठेवले होते ते त्यांनी सगळ्यांनी आपापल्या हिशेबाने सगळ्यांनी मस्त मजा केली. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आता आमची बारी होती त्यांना आतमध्ये बोलवायची. आणि तुम्हाला सांगतो एंट्री त्यांची एवढी खतरनाक केली ना, 1 नंबर. तुम्ही बघू शकता एंट्री, एवढी सुंदर एंट्री केली ना की तुम्ही विचारच नाही करू शकतात.
आता सिनियर्सची एंट्री झालेली आहे, सगळेजण हॉलमध्ये आलेले आहेत. मग त्याच्यानंतर थर्ड इयर त्यांच्या सगळ्या सेवा करण्यासाठी त्यांच्या मागे तत्परच राहील. आतमध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकता की त्यांची एंट्री एकदम धासू झालेली आहे. मग आतमध्ये आम्ही गेलात आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता की प्लेस एकदम एवढं सुंदर सजवलेलं आहे की तुम्ही विचारच नाही करू शकतात. सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. हे आमचे आजचे अँकरिंगचे होस्ट आहेत. सगळ्यांना आपापल्या अँकरिंगसाठी म्हणजे अँकरिंग करण्यासाठी काम वाटून दिलेले आहेत. तर सगळ्यांनी आपापल्या जागा धरल्या आणि खूप एन्जॉय करायला लागले. तुम्ही बघू शकता त्यांची एन्जॉयमेंट. मुलं एकदम फुल म्हणजे एकदम फुल जोशमध्ये. अरे बापरे रेहान. त्याच्यानंतर तुम्ही महाग बघू शकता आमचे हॉस्टेल गँग्स म्हणजे आमचे बाकीचे सगळे ओमकार वगैरे फुल एकदम जोशमध्ये आहेत. हॉल तर एवढा ब्युटिफुल सजवलाय तुम्ही बघू शकता. सगळ्यांची अरेंजमेंट एकदम ओके झालेली आहे. त्याच्यानंतर सगळे स्टाफ वगैरे येणार आहेत. त्यासाठी आम्ही वाट बघत आहोत. बाकी सगळे आमच्या थर्ड इयरची पण गँग आलेली आणि आता याच्या पुढचे कार्यक्रम सगळे चालूच होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी अरेंजमेंट करून घेतली. पुन्हा एकदा यांची एकदा एक्साइटमेंट तुम्ही बघू शकतात, कारण वापस कॅमेरा यांच्याकडे घेऊन जात होतो. कारण जेवढ्या मेमरीज कलेक्ट करू शकतो तेवढ्या करेल मी. आणि तुम्ही बघू शकता त्यांची एक्साइटमेंट. बाकी तांबे वगैरे, राज आणि संजय वगैरे सगळे एकदम फुल जोशमध्ये होते. त्याच्यानंतर सगळ्यांनी अरेंजमेंट केल्यानंतर मग आम्ही पुढचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आमची होस्ट म्हणजे आमची राहिलेली प्रॅक्टिस आम्ही पूर्ण केली. हे आमचे दोन्ही होस्ट आहेत, आजच्या अँकरिंगसाठी मला मदत करणार आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही रिफ्रेशमेंट वगैरे त्यांच्यासाठी ठेवली होती आणि रिफ्रेशमेंटमध्ये आम्ही फंटा वगैरे त्यांच्यासाठी ठेवलेला तुम्ही बघू शकतात. ह्या मुलगाने वगैरे सगळे मदत करू लागले. आमच्या व्हॉलंटियर्सनी कुठंच मागे नाही राहिले, त्यांनी सगळ्यांनी काम एक नंबर केलेलं आहे. हे आमच्या मुलगाने आजचे प्रोड्यूस आपले म्हणजे यांनी सगळं अरेंजमेंट केलं तर रिफ्रेशमेंटचं. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांना सर्व केलं. मग टीचर्स वगैरे स्टाफ वगैरे आला आणि त्यांच्या स्पीच चालू झाल्या. सगळ्यात पहिल्यांदा मग सरचं सगळ्यांनी स्वागत केलं. कुलकर्णी सर लेट येणार होते, त्याच्यासाठी त्यांनी प्रेझेंटी नाही लावली, ते शेवटी आले. मग स्पीच वगैरे झालं तुम्ही बघू शकता. सतीश सरांनी एकदम भारी स्पीच दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाकीचे गेम्स घ्यायला स्टार्ट केलं. इकडून समोर आहे रोन्या. कडे बोलूया. भाजाले स्पीच वगैरे खूप बोर झाला असेल तर याच्यानंतर आपण एक इव्हेंट घेणार आहोत, गेम्स आणि ओपन माइक. खुशी म्हणजे गुगल, उत्तर कमी पण शोध नेहमी तिथलाच. खुशी कंटिन्यू कर. खुशी प्लीज कम ऑन स्टेज. ओपन माइक. तर मी तुमचा होस्ट सॅगी आणि माझे को होस्ट स्वप्नाली. तर नमस्कार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे फेअरवेल पार्टी मध्ये. खूप झालं फॉर्मल, तर चला आता आपल्या आवडत्या क्षणाकडे वळूया. थोडे गेम्स आणि काही लोक येऊन आपलं मन व्यक्त करतील. चला मग घेऊ लागतील. काय करायचं ते घेऊ लागा ना. घेऊ पीठ घे, एक जण पीठ घे आणि ते तिकडे आण फक्त माझ्यासोबत. हा ठीक. पेपर फाटला तरी आऊट, पेपरच्या खाली बाई पडला तरी पण आऊट. यानंतर गेम्स म्हणजे जसे की कप्पा गेम्स म्हणजे पेपर फोल्ड गेम्स होते. त्याच्यानंतर सगळ्यांनी गेम्स खेळायला चालू केले. त्यासाठी आम्ही पेअर्सला पुढे बोलवलं. आता हा गेम पेअर्स मध्ये खेळला जातो, त्यासाठी आम्हाला 2-2 पेअर्स लागणार होते. मग हा गेम एकदम भारी खेळला गेला. त्याच्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मग पुढच्या गेम साठी आम्ही पुढे वळालो. तुम्ही बघू शकता एन्जॉयमेंट काय चालू होतील. मुलांनी एवढा धिंगाणा वगैरे केला आणि एवढी मस्ती केली ना की त्यांचं फेअरवेल वाटतच नव्हतं की बाबा हे वेगळंच काहीतरी कुठले तरी प्रोग्राम वगैरे आम्ही असं अरेंज केल्याने वाटत होतं. सगळे एकदम फुल जोश मध्ये होते. सगळ्यांच्या जोड्या वगैरे एक नंबर बनल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता चिन्मय, ओम, भाऊ, शुभम यांच्या जोड्याने तर ह्याच्यामध्ये 4 चांदच लावले होते. त्याच्यानंतर सगळेजण एकच पेअर आहे आता, अरविंद आणि शुभम. अजून एक आहे ना, 2च सगळे जेवढे बाहेर पडले. Propose dramatically to a random object like a chair or a water bottle, etc. समजलं ना. तुम्हाला दोन गोष्टी दिल्या जातात. तुम्हाला त्या गोष्टीला तुमच्या वेळी प्रपोज करायचं. नाव घेऊ का भाऊ.
Pallavi ma'am, as a guide, you're so supportive to us. जास्त किंवा त्यांच्याबद्दल बोलणं असं बरोबर नाही. ऑनलाईन क्लासेस सुरू होते. आम्हाला एक मुलाचा मेसेज आला. गुड मॉर्निंग, माय सेल्फ विश्वजित रो. व्हॉट्स युअर गुड नेम? मला वाटतं अरे अब्बा अब्बो काय इंग्लिश आहे. इथे बसवली आपल्याकडे गेले. खरं सांगायचं एक वाले आपण फक्त ग्राउंड वर घेतलं होतं. ते वाटलं होतं की हे सर्व कॅम्पस मध्ये फार्मसी मध्ये इथं आल्यावर बघितलं की डबल दिसला. वाटलं नव्हतं मी इमोशनल होईल फेअरवेलला, बट आज झाले. फर्स्ट इयर मध्ये मेन तर 15 दिवस झाले मला कॉलेज चालू झाले हे माहित नव्हतं. ग्रुप बनले, काय बनले, मेसेज तरी आर्काइव्हला मला माहितच नव्हतं कॉलेज चालू झाले. नंतर कळलं शकीरानी की एक हप्ता झाले, लेक्चर चालू झाले, नोट्स झाले, तेव्हा जाऊन जाग आली की हा कॉलेजला जायला लागेल करून. आणि फर्स्ट एक्सपोजर भेटलं ते फ्लॅश मॉब. फ्लॅश मॉब मध्ये खूप मजा केली आतापर्यंत. आणि बाकी सगळं तर सगळ्यांना माहितच आहे. आणि बियॉन्ड द रूल्स जाऊन मला सेमिस्टर मध्ये साथ दिली आणि माझं खूप इम्पॉर्टंट काम फॅकल्टीने केलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. लिटरली माझ्या एकटीसाठी मीटिंग बसली होती, त्याच्यासाठी थँक्यू सो मच सर. सेमिस्टर मध्ये रूल्स. आता स्पीच वगैरे झालं. स्पीच झाल्यानंतर मग सगळ्यांना बारी होती त्यांचे गिफ्ट्स आणि बक्षीस द्यायची. त्याच्यासाठी मग मॅडमनी पुढे आले आणि सगळ्या स्टाफनी एक जणांना त्यांचं प्रेझेंट दिलं. त्याच्यानंतर काही जण स्टुडंट होते ज्यांनी आपल्या सिनियर्सला गिफ्ट वगैरे दिले. त्याच्यानंतर मग पुढचे कार्यक्रम आम्ही स्टार्ट केले. जसे की मग बघू शकता बाकीचे राहिले जे राहिले होते त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रॉफी वगैरे आणली होती. ट्रॉफी म्हणजे की बेस्ट स्पोर्ट्स प्लेयर, बेस्ट मतलब तुम्ही विचार करू शकता की बेस्ट स्पोर्ट्स प्लेयर, बेस्ट स्टुडंट आणि स्टुडंट ऑफ द इयर अशा खूप साऱ्या ट्रॉफी होत्या. आणि बेस्ट म्हणजे इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह माइंड अशा पण ट्रॉफी होत्या. तुम्ही बघू शकता सगळ्यांनी आपापल्या ट्रॉफी घेतल्या. आणि याच्यामध्ये आम्हाला स्टुडंट ऑफ द इयर पण काढायचा होता. तुम्ही विचार करू शकता की स्टुडंट ऑफ द इयर कोण असेल. आणि सगळ्यांना तर माहितीच आहे स्टुडंट ऑफ द इयर कोण बनणार आहे की. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्या पुढे पण हेच चालू राहिले, गिफ्ट वगैरे सगळ्यांना भेटत राहिले. हा कार्यक्रम थोड्या वेळ चालला. याच्यानंतर आम्हाला बाकीचे कार्यक्रम पण घ्यायचे होते. आणि स्टुडंट ऑफ द इयर दरवेळेसप्रमाणे आणि सगळ्यांच्या विचाराने गुड्डूच बनला आमचा. मग गुड्डूला मॅडमनी म्हणजे प्रिन्सिपल मॅमनी स्टुडंट ऑफ द इयरची ट्रॉफी दिली. त्यासाठी शुभमने त्याला खांद्यावर उचलून पुढे घेऊन आलं. हा जोश म्हणजे वेगळाच असतो एकदम. मग गुड्डूला त्याचे अश्रू अनावर झाले. त्याच्यानंतर मॅडमने ट्रॉफी देऊन त्याचं स्वागत केलं. आणि बाकीच्या कार्यक्रमाला आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली. प्रेजेंटेशन बाकी मनोज लागला. प्रेजेंटेशन बाकी. वो तो अच्छा हुआ कि हमारे लॉयर श्री संक्रांत नायर थे और हम केस जीत गए, वरना आज ये पॉसिबल नहीं. तो बाकी क्रेडिट मानना पड़ेगा. लेट्स गिव देम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. यस पैसा वसूल. थोड़ा कंफर्म करते हुए क्यों सीनियर प्लेयर इंग्लिश तो सही है, थोड़ा क्या है हिंदी भी देख सकते. ये क्या आज वो लग रही है ना इसकी. तो जैसे नए गाने में कॉलेज की पुरानी चीजों को नया किया जाता है, तो आज फेयरवेल है तो क्यों ना पुरानी यादों को ताज़ा किया जाए. तो सब लोग फ्री है, सबके पास टाइम है, कोई जबरदस्ती तो नहीं बैठा है, क्योंकि आईटी से लेकर पेशेंट है नहीं, बड़े लोगों को उतना बैठना हो नहीं, और एप्लीकेशन लिखने मेरे को बहुत ज्यादा टाइम हो गया. समझ में नहीं आया. थोड़ा अपना रैंकिंग वाला, थोड़ा अपना
केस वाला यार तो समझे तर बाकीचे सगळे कार्यक्रम झाले आणि आता आपल्याला बारी आहे जेवण करण्याची. जेवण करण्यासाठी सगळेजण रांगेत लागले. जेवणाचा मेन्यू तुम्ही बघू शकता, एक नंबर होता जेवणाचा मेन्यू. जसं की आणि सगळ्यांनी आपापले सिटिंग अरेंजमेंट केली. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्टाफ आणि सिनियर्सला जेवण्यासाठी आमंत्रण दिलं, कारण त्यांना खूप भूक लागली होती. त्यांनी खूप म्हणजे कार्यक्रम सकाळपासून होता ना, त्याच्यासाठी ते खूप थकले पण होते आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण बनते आमची की सिनियर्सला पहिल्यांदा खायला द्यावं. तुम्ही बघू शकता मेन्यू पुलाव, पापड, मिक्स व्हेज कटोर आणि स्वीट्समध्ये हे पण होती शाही, काय मला नाव नाही आठवत आहे तिचं, पण खूप साऱ्या डिश होत्या. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि वाढायला आमचे विवेक सरच होते. विवेक सरने खूप कामगिरी केली त्यांच्या कामात, त्यांनी सगळं बघितलं, अरेंजमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि मग आता बारी होती जॅमिंग सेशन. व्हिडिओमध्ये